युद्धखोर अमेरिकेची इराणनं जिरवली. ट्रम्प यांची धमकी हवेत विरली. अमेरिकेची माघार की युद्धबंदीचा बनाव. इराण विरोधात युद्ध छेडून महासत्तेच्या इज्जतीची लक्तर वेशीवर टांगणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची इराणनं अक्षरशः खिल्ली उडवली आहे. इराणी सैनिकांपुढे ट्रम्प यांनी अक्षरशः गुडघे टेकल्याचा फोटो इराणी दूतावासानं पोस्ट केला आणि त्याला कारण ठरलंय इराणला बेचिराग करू अशी धमकी देणाऱ्या ट्रम्प यांची युद्धबंदीची घोषणा. अखेर 40 दिवसांनंतर इराण अमेरिका संघर्ष 15 दिवसांसाठी थांबणार असल्याचं ट्रम्प यांनी जाहीर केलं आणि इराणनं अमेरिकेची खिल्ली उडवत युद्धाच्या चाव्या मिळाल्याचा टोला थेट ट्रम्प यांना लगावलाय. इराणच्या या पोस्टनंतर इराणी ख्वारिझमचा राजा सुलतान मोहम्मद आणि चंगेज खान मधील संघर्षाची आठवण झाली आहे. व्यापारी करारासाठी चंगेज खाननं पाठवलेल्या एका दूताचा सुलतान मोहम्मदनं शिरच्छेद करून अनेक वर्षांपूर्वीच इराण कधीच कुणापुढे झुकणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. मात्र त्यानंतरच्या संघर्षात सुलतान मोहम्मदचा बलाढ्य चंगेज खाननं पराभव केला आणि सत्ता स्थापना केली. मात्र कधीच कुणापुढे झुकणार नाही ही इराणी राजाची भूमिका आजही इराणी सत्ताधाऱ्यांनी कायम ठेवली. त्यामुळे या संघर्षातही इराणनं युद्धबंदीसाठी 10 अटी ठेवत अमेरिकेचीच कोंडी केल्याचं पाहायला मिळालं. इराणवरील हल्ले तातडीनं थांबवा. अमेरिका इस्रायल कुठलाही लष्करी हल्ला करणार नाही. होर्मुझ सामुद्रधुनीवर इराणचं नियंत्रण कायम राहील. युरेनियम संवर्धनास परवानगी द्यावी. सर्व प्राथमिक आणि दुय्यम निर्बंध हटवावेत. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे सर्व निर्बंध रद्द करा. आंतरराष्ट्रीय अणु ऊर्जा एजन्सीच्या बोर्ड ऑफ गव्हर्नन्सचे सर्व ठराव मागे घ्यावेत. इराणला नुकसान भरपाई द्यावी. पश्चिम आशियातील अमेरिकेचं सैन्य मागे घ्यावं. लेबनॉनमधील हिजबुल्ला विरुद्ध युद्धासह सर्व संघर्ष थांबवावा. खरं तर इराणवर हल्ले करून युद्धखोर अमेरिकेनं संपूर्ण जगावर युद्ध लादलं. मात्र या युद्धातून अमेरिकेला काहीच हाती लागलं नाही. उलट 40 दिवसांनंतर महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेवर पाकिस्तानच्या मध्यस्थीनं युद्ध थांबवण्याची नामुष्की ओढावली आहे. आता डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण समोर शरणागती पत्करली असली तरी ट्रम्प यांच्या याआधीच्या मनमानी कारभाराप्रमाणे ही युद्धबंदी अल्पकाळासाठी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.